हो हे घ्या पाणी. कशाला टेन्शन घेताय हो एवढं? हा मी काय म्हणते, टाका ती मोजणी करून एकदाची, जाऊ दे डोक्याचा ताण माय. अगं मोजणी करायचं सोपं नाही ग. खाल्ल्यानी बांध कोरलाय, वरल्यानी बांध कोरलाय. एवढं थांबन का ते? नुसते भांडव येऊन राहणार नाहीत, उद्या मारामारी करतीन, किस्सी भानगडी करतीन हे. अहो पण मी काय म्हणते, त्या टीसभर जमिनीत कुठं आपल्याला बांगला बांधायचा आहे? इथं भर नका म्हणू, इथं भर करून करून द्या ना. फार अर्ध वावर नागरात आणलंय मा. पोरा तुम्ही आहे ना बिलकुल काही बोलायचं नाही मध्ये. आम्ही मोजणे लावू नाही तर मोजून थकाई करू. तुम्ही मध्ये बोलायचं नाही पोरायनी. भाऊ आम्ही बघून घेऊ. नाही तर काय, मोठ्या माणसाच्या भानगडीत तुम्ही नाही पडायचं. बरं शांत बसायचं तुम्ही, त्यांचं ते बघून घेतील काय ते. तू कुठं निघाला आता? पाणी भराय. अरे आज आपली बारी नाही, आपली परवा आहे. आज त्यांची बारी आहे. ते काय माहित नाही मला. मी आज पाणी भरणार. आणि कोण आडवा येतो ना त्याच्या छात्राला खोरं घालतो. ए अरे ऐक, अरे अहो काय झालं? अहो काय झालंय तुम्हाला? उठा अण्णा. हो जपान्या. अहो थांबा थांबा, काय झाले? आण लवकर, आण लवकर. हा ना पाणी घ्या. दे पाणी. अरे दवाखान्यात घेऊन जाऊ. फोन करतो तुझ्या मित्रांना, लवकर कर फोन. मी फोन लावतो. हे यार उचल ना. हे राग्या कुठे आहे तू? पुण्याला चालला? बरं जाय. अरे लवकर लाव ना. नाही होते का काही? कोणीच फोन नाही उचला नाही. अरे श्वास घ्या लांबा. अरे तू किसण्याला फोन लाव, किसण्याला लाव. हे आहे मी एखाद्याला व्हायरल फोन लावीन, पण त्या किसनर फोन नाही लावणार. अरे अरे लाव किसण्याला फोन, येईल तो. अरे अरे आपलेच लोक येत असते रे अशा टायमाला. मी एखाद्या मित्रा फोन लावतो. सोन्या, सोन्या कुठे? नाही तवा 10 पोरं चौकात पडेल आज. फार पोरं वाचून सुनं पडलंय का? साला तू आहे जिंदगीवर. भलत्याला एक मित्र कामी आहे ना. नाही तेव्हा 10 मित्र सोबत येते. बापाला तो वाचून आज वाचणार बापा. अण्णा हॅलो. हाय कुठे आहे तुम्ही? अण्णा हॉस्पिटलला आहे का? बर बर. हा सावकाश घे रे. पडा तुम्ही सावकाश. आहो सावकाश. आराम करा बरं आता तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. तुझा रे पाण्यात, तुम्ही आराम करावं. हा बोल की. बस बरं आहे आता. अहो सावकाश. आता बरं वाटतंय का? हे किसन्या, तू कस काय आला रे इथं? गपगुमान नाही घेतो ना. तुला सांग वाद घालाय मला यायला नाही. हे सोड त्याचं का चुंड. काय सोड? आज जे बी आपल्या अण्णाचं जे बी आले ना, याच्या बापामुळे. अरे तुला लाज वाटते का? हा आज किसना होता म्हणून तुझ्या बापाला बरे. किसण्यामुळे तुझा बाप वाचलाय आज. हा तू तर फिरत होतास गावभर, मित्राला फोन लाव, ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. अरे तुला लाज वाटते का? हा
अरे डॉक्टर म्हणले 5 मिनिटं उशीर झाला असता तर तुझा बाप दिसला नसता रे. अरे माझं कुकू पुसलं असतं तुझ्यामुळं. मग कुठं फिरला असताच गावभर जमीन जुमला करीत. अरे तुला लाज वाटली पाहिजे हा. अरे आपले भाऊकी कामाला येत असती, कोणता मित्र आणि कुत्र नसतो कामाला येत. आणि म्हणतो निघेतो. अरे माझं पाणी देऊन झालं, घरी जाताना म्हणलं तुझ्याकडे जावं, तुला पाणी द्यायचं का विचारावं म्हणलं. नाना खाटोर पडलं होतं, नानी रडत होती, तो नव्हता म्हणून मी दवाखान्यात घेऊन गेलो. आणि म्हणलं माझ्या म्हणून झालं. बरोबर आहे ना. अगं अशा परिस्थितीत आपण एकत्र यायचं नाही तर मग कोणी यायचं. अरे हे लोक तमाशा बघायला असतात. आपण उपाशी झोपलोय का कसं झोपलोय कोणी विचारत नाही. आपल्या भाऊकीने एकत्र यायचं असतं अशा वेळेस. त्यावेळेस कोण कोणासाठी उभं नसतं. नाना आजारी कळालं तर आई बाबा बी निघालो होतं खरंच नाही. पण ते म्हणाले मी आलो की एक शब्दाला शब्द वाढवेन, भांडणं होते, याचा परत नाना त्रास होईल. म्हणून ते म्हणे नाना बरं झाले आम्ही भेटायला येतो. हे जमीन बिमीन नको बाबा आम्हाला, आम्ही आहे त्यातच खुश आहे. फक्त भाऊकी जपा, बाहेरचे लोक नाही मदतीला येत. चुकलं की सांगा, मला माफ कर. तुझी चूक तर समज यातच बने. नानाची काळजी घे आणि मोठ्या भावाच्या नात्याने कधी बी फोन कर, मी तुझ्यासाठी आहे. हा या नानाची काळजी. हा नाही नाही नक अहो नक बघू पुढलं स्थळ आल्यावर. हा हा अहो मग गुण जुळत्यात, दिसायला पण चांगलं आहे. पण मामा त्यांना शेती नाही काय नाही आणि कसं द्यायचं तिला त्या घरात, म्हणून मी थेट नकार कळवलाय. बघू पुढलं स्थळ आल्यावर. काय पुरी हा. कुठं निघाली अशी लग लग हा. मी चालले मामाकडं, मला नाही राहायचं इथं. असा राटा टाकी नाही एक, मग जाग्याविषयी बघ. मामा का जायला काय झालं तुला? मला काय विचारतोय, जणू काय तुला काय माहितीच नाही. अगं पण झालं काय ते तर सांग ना. आई, तुला मी आता जरा स्पष्टच बोलते. मोठी झाली आहे मी, आणि ते बाथरूमला एवढं मोठं भगदाड पडले ते दिसत नाही वाटतं तुम्हाला? येता जाता नुसती माणसं बघतात, कसं काही करते ते मला माहिती. ते तर ते झालंच, पण हे पत्र्याचं किती भोकं पडलीत. पावसाळ्यामध्ये घरात पाणी का पाण्यात घर आहे तेच कळत नाही. स्लॅब पाडा म्हटलं तेही नाही, काहीच होत नाही तुमच्याकडनं. अगं टाकतो बाई सगळं, हळूहळू करतो ना सगळी कामं. कधी करणार आहे? मी 23 वर्षाची होईपर्यंत अजून केलं नाही तुम्ही, आणि आता करणार आहे का काय? अगं किती बोलती तुझ्या भावाला हा. आम्ही कसं कसं तुला लहानाचं मोठं केलंय सुद्धा. अगं त्याची थोडीशी तरी जाण ठेव. अगं हे टाकायचं म्हणल्यावर काय साधी तोंडचं पाणी पळवित आहे का? 7-8 लाख रुपये खर्च येईल त्याला. अगं थोडं तरी समजून घे ना आम्हाला, किती कष्ट करतोय तुझा भाऊ तुझ्या लग्नासाठी. 7-8 लाख तर एक खर्च किरकोळ तर आहे ना. अगं सुद्धा काय बोलते तुला तरी कळत आहे का? एवढं पैसे माझ्याकडे असतं तर मी कवाच काम नसतं केलं काही. हा, आता कसा बोलला? वेळ जेव्हा स्वतःवरती येते का तेव्हा समजतं. आणि तुमच्यानी साधी घराची डागडुगी करणे झालं नाही, 25 वर्षाच्या पोराकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवता? 60-70 लाखाच्या फ्लॅटची, 9-10 लाखाचं पॅकेज पाहिजे. बरं, शेती सुद्धा पाहिजे, आणि शेतीमध्ये मला काम करायचं म्हणलं की नाही. एकत्र कुटुंब पाहिजे, पण मी आणि तो वेगळा राहायला पाहिजे. का गाई पण? अगं सुद्धा बरं तुझ्यासाठीच करतोय ना ग आम्ही हे सगळं हा. जे कष्ट आमच्या वाट्याला आले ते तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून करतोय ना ग. अगं हो, पण 28 स्थळ नाकारली तुम्ही तुमच्या अपेक्षा पोटी. बाकी पोरगा देखणं असला, त्याचं घरदार चांगलं असलं तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. पण मला सांग, तुझ्या घरच्यांनी जर हाच विचार केला असता तर? अरे बाळा, तवाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. तर समजून घेत जा ना. परिस्थिती नाही, फॅड म्हणा फॅड. आणि हे फॅड तुमच्यासारख्या आई वडिलांमुळे आले. याच्यामुळे कित्येक तरी पोरं आत्महत्या करतात, ते चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही म्हणून. आणि होय गाई, संसार हा दोघांनी समान उभा करायचा असतो ना. आणि सक्सेसफुल मुलाच्या आयुष्यात जाऊन तरी मी करणार तरी काय? आयता पिठावर रेगोटं वडू का? पण तेच जर मी कष्टाळू आणि प्रामाणिक मुलाच्या आयुष्यामध्ये गेले तर आम्ही दोघांनी संसार उभा करू, आणि त्याच्यामध्ये आमचा दोघांचा खारीचा वाटा पण समान असेल. आणि याच्यामुळे प्रेम कमी नाही होणार, अगं लाख पटीनं वाढेल. बरोबर आहे तुझं.
आणि त्याच्या घरचे मला नोकरानीसारखं राबवणार नाही. तुम्ही म्हणताय ना सक्सेसफुल मुलाच्या आयुष्यामध्ये जा, ठीक आहे, पण त्याच्या घरी जाऊन मला नोकरानीसारखंच राहावं लागणार आहे. पण कष्टाळू मुलाच्या आयुष्यात जर गेले तर ते आणि माझा नवरा मला लक्ष्मीसारखं नांदवतील. अरे बाळा, तुला जे एकत्र कुटुंबात दिलं ना, नुसतं राबून घेते ना. हे काम कर, ते काम कर, शेतातले कामं कर, गोट्यातले कामं कर. मग तिथे तुला आणि तुझ्या नवऱ्याला वेळ भेटेल का ग? अरे दाद्या, मला आता तूच सांग, तुला जर उद्या पुण्यात नोकरी लागली तर तू जाशीलच ना कामाला? आणि तुझं लग्न जर उद्या जमवायचं म्हटलं तर त्यांच्या पण घरच्यांनी जर हाच विचार केला तर कसं होईल? मग उद्या जर तुझं लग्न झालं ना, तू आणि वहिनी राहा बाजूला आणि आई तू इथंच राहा. काय येडीबिडी झाली काय? मी आईला कसं काय एकटं ठेवीन? आता कसं वेळ आपल्यावरती आली की समजतं काय असताना. तुमच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच फेड झाली आहे आणि म्हणून ही आपली परिस्थिती अशी झाली आहे. सुधे, माझं चुकलंच बघ. तू सुखी राहा म्हणून मी हे विचार करत होतो. नाही कोणी परत होणार नाही बघ. एखादं चांगलं स्थळ आलं की खरंच तो ओरकून टाकू, नाही तू म्हणशील तसं आपण करू बघ. जाऊ दे सोडून. तू चल बरं घरात, चांगलं स्थळ बघून लग्न करू आपण तिचं. काय रे, तू चल घरात. हा मामा नमस्कार. हा त्यांना म्हणा या उद्या. हा त्यांनाच 32 गुणवाल्यांना उडून टाकू बा. चालतं.